समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह. तालुक्यातील मामाचे मोहिदा परिसरातील नवबौद्ध समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केल्यानंतर 30हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळ आणि तोंडातून फेस येत विषबाधा झाल्याचा संशय आल्याने त्यांना तात्काळ शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यातील सुमारे 5हून अधिक मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार शहादा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहिदा शिवारात समाज कल्याण विभागाचे वसतिगृह आहे. वसतिगृहात 160 ते 165 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांच्या सायंकाळच्या 7 वाजेच्या जेवणात शेवगा, भातपोळी हे मेनू होते. हे जेवण केल्यानंतर काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि तोंडातून फेस येऊ लागला. त्यामुळे विद्यार्थी घाबरले. त्यांनी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना ही घटना सांगितली. या जेवणानंतर 30 ते 40 लहान मोठ्या मुलांना विषबाधा झाल्याचे समजते. यात 13 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली. ही बातमी कर्णोपकर्णी शहरासह पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता व संतापाचे वातावरण निर्माण झाले. शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पालक व नागरिकांची एकच गर्दी जमली होती. या घटनेनंतर वसतिगृहातील अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्नसाठ्याची तपासणी आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाऊ नये अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. कारण अस्पष्ट. दरम्यान या घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत अहवाल आणि विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई करण्यात आली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाज कल्याण विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मी शहादामध्ये आपलं जे मुलांचं जे समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथे गॅस्ट्रायटिस, फूड पॉयझनिंगची तक्रार आली होती. 40 मुलांना बरं वाटत नव्हतं आणि त्यापैकी 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. त्यापैकी 20 मुले इथे 14 ते 20 मुले आता काही मुलांना बरे झाले ते रुरल हॉस्पिटल शहादामध्ये ॲडमिटेड आहेत आणि 5 मुले ज्यांना शिफ्ट केला होता एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये त्यांना ठेवला होता कारण थोडा SpO2चा आणि BPचा त्यांना त्रास होता. त्यांना पण मी भेटून आली आहे आणि इथे पण जितके मुले ॲडमिटेड होते त्यांना पण भेटली आहे, पालकांना पण भेटली आहे आणि आता हॉस्टेलमध्ये पण जात आहे. तिथे काय काय इश्यूज आहे ते बघायला. या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल. फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे. थोडे वॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कारवाई पण करता येईल. पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितले की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल आणि मुले आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत. सगळे मुलांना मी भेटली आहे. तिथे पण जे 5 मुले आहेत त्यापैकी पण सगळे ऑलमोस्ट स्टेबल आहे. एक मुलाचा थोडा BP कमी आहे. मला वाटते की पुढचे 1-1.5 तासात तो पण बरे होतील. हॉस्टेलमध्ये जाऊन आता थोडा तिथले मुलांसोबत पण बोलते आणि जे आपले आयुक्त किंवा HM किंवा वॉर्डन यांची पण जी जबाबदारी निश्चित करायची आहे ती पण करायची आहे आणि जी पण कमतरता आहे हॉस्टेलमध्ये ते पालकांसोबत एक टीम तयार करून आता माझी हा प्रयत्न राहील की पुढचे 2 महिन्यात ती सगळी त्रुटी आम्ही कमी करू. हिंदी. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.